नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम जनतेला नमस्कार. सज्जन जनतेला नमस्कार. देशप्रेमी जनतेला नमस्कार. शिवप्रेमी जनतेला नमस्कार. शिवभक्तांना नमस्कार. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सैनिक समाज पार्टीने पूर्ण केली आहे. सैनिक समाज पार्टीची तयारी म्हणजे अनोखी तयारी असते. इतर पक्षांच्या गाजावाजा, पेड न्यूज आणि पैशाचा भडीमार याच्यापेक्षाही सैनिक समाज पार्टी बुद्धीच्या जोरावर पुढे गेलेली आहे. कारण आम समाजातील नागरिक हा बुद्धिवान आहे, हुशार आहे, तज्ज्ञ आहे, समजदार आहे आणि तोच समजदार नागरिक सैनिक समाज पार्टीच्या आधाराने धैर्यवान झाला आहे, निर्भय झाला आहे. आजपर्यंत त्याला सुशिक्षित असून, सजग असून, जागृत असून सुद्धा या वंशवादी लोकांच्या नेत्यांच्या दडपणात राहावं लागलं होतं. त्याला आधार नव्हता. त्याला सैनिक समाज पार्टीने आधार दिल्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील 100% लोक जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला आयडिओलॉजी, सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी पसंत पडली आहे. म्हणून आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीची तयारी अशी झाली आहे की रोज हा निरोप लाखो लोकांना पोहोचतो आहे आणि हे वंशवादी लोक 100-200 लोकांना जमा करतात आणि त्याचा उहापोह करतात. याला दम देतात, त्याला दम देतात. अहो बाबांनो, तुम्ही बुद्धिवान नाहीत, तुम्ही सुशिक्षित नाहीत. तुमची 10वी-12वी कशीबशी झालेली आहे. फक्त राजकीय घराण्यात असल्यामुळे तुमच्याकडे पैसे आहेत आणि त्यामुळं तुम्हाला वाटतं की आमची तयारी झाली आहे. अजिबात नाही. महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत इतिहास केलेला आहे. तुम्हाला कोणालाही एक हाताची सत्ता दिली नाही. त्याची चपराक तुम्हाला वारंवार बसते तरी तुम्ही बाज नाही आया. कारण तुमचा तो बुद्ध्यांकच नाही. म्हणून आता सैनिक समाज पार्टीने हे मान्य अण्णा हजारेने सुरू केलेली स्वातंत्र्याची दुसरी लढाई, बुद्धिजीवींची लढाई, सुशिक्षितांची लढाई, सजग नागरिकाची लढाई ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की विजय मिळवणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणणार आहे. एक हाती सत्ता आणण्याचा इतिहास बनवणार आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी आता म्हणते कि हमारी तैयारी हो गई. हमने परमार साहब को एक पत्र लिखा है, हिंदी में लिखा है कि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील जनता, सजग जनता, जिसको राजनीति की थोड़ी बहुत समझ है, वो सैनिक समाज पार्टी के आइडियोलॉजी को जुड़ गया है. इतना घट्ट जोडला गेला की जसं फेविकॉलचा चिपक असतो तितका घट्ट जोडला गेला. आता काही लोक आम्हाला फोन करून विचारतात, सल्ले देतात. अरे बाबांनो, सल्ले देणाऱ्यांची संख्या समाजामध्ये 100% आहे, पण त्याचा फॉलोअप करणारी फक्त सैनिक समाज पार्टी आहे. सल्ले देने वाले बहुत होते हैं, परंतु खरंच समाजाची मदत करण्यासाठी जाणारा पैकी सैनिक समाज पार्टी आहे. ही आयडिओलॉजी आहे, ही विचारधारा आहे, ही परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे माझा जो प्रचार आहे, रोजचा प्रचार आहे, तो घरघर पोहोचलेला आहे, लाखो करोड लोकांपर्यंत पोहोचला आहे. कारण याला एक हिमतीचा प्रकार जो आहे, हिम्मत काही वेगळी नसते. प्रत्येक व्यक्ती हिम्मतबाज असतो, प्रत्येक व्यक्ती सुज्ञ असतो, सजग असतो. त्यामुळे हे लोक जमा झाले आहेत, सैनिक समाज पार्टी बरोबर जमा झाले आहेत. यांना आम्ही कोणाला लालच देत नाही. कालच मी एक पोस्ट टाकली, अटल बिहारी वाजपेयीची होती. किसी को मुफ्त में देना, उनको कामचोर बनाना.
ही सरकारची कमजोरी होती आहे. जसं लाडकी बहीण योजना असेल, कोणाला फुकट देण्याचा असेल, अनुदान देण्याचा असेल, ह्यासाठी समाज नसतो. देश निर्मिती करणारा समाज असतो. देशाला स्वातंत्र्य करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवणारा समाज आहे. आणि देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून वाचवण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये गर्दी केली आहे. सभाला येत नाही, सभा भरत नाही, तरी हे सैनिक समाज पार्टीचे म्हणतात आमचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पोहोचलाच आहे. जे जोडले आहेत ते पक्के जोडले आहेत. जिनको समझ है, राजनीति की समझ है, ते जोडले आहेत आणि जोडणारच आहेत. कारण राजनीतीची समज हे एक फार मोठा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही सैनिक समाज पार्टी जनतेला नव्हे तर विरोधकाला आठवण करून देते की दीवार पिक्चर एक होता. अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचे डायलॉग प्रसिद्ध आहेत. भारतीय जनतेला माहीत आहे. जेव्हा 2 नंबर व्यवसाय करून अमिताभ बच्चन त्याच्या PSI असलेल्या भावाला हिनवण्यासाठी म्हणतो, मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है और मेरे पास बैंक बैलेंस है, क्या है तुम्हारे पास, क्या है तुम्हारे पास. तेव्हा सहज आणि शांत शब्दात शशी कपूर म्हणत असतो, जो पोलीस अधिकारी असतो, मेरे पास माँ है. तेव्हा ह्या टाळ्या पडतात. त्याचप्रमाणे सैनिक समाज पार्टीने डायलॉग बनवलेला आहे. या प्रस्थापित वंशवादी घराणेशाही लोकांकडे असेल ते म्हणते हमारे पास गर्दी आहे, हमारे पास काळा पैसा आहे, हमारे पास बेहिशोबी मालमत्ता आहे. हे सगळं आहे तुमच्याजवळ. परंतु सैनिक समाज पार्टी के पास न्याय आहे, नीती आहे, बुद्धी आहे, चातुर्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं आम समाजातील नागरिक आहे. हा डायलॉग आम्ही तयार केला आहे. त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या जोडलेल्या मतदारांनो आणि उमेदवारांनो, ही तुमची पार्टी आहे, तुम्ही सांभाळायची आहे. आम्ही फक्त एक दोरी आहोत, तुम्हाला बोलवण्याचे निमंत्रक आहोत. त्यामुळे तुम्ही सर्व सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडलेल्या महाराष्ट्रातील 13 करोड जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो.